हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला लहान मुलांच्या डब्यांसाठी खूप छान असा पदार्थ, खूप पौष्टिक असा पदार्थ तयार करून दाखवणार आहे। ते पण दिसायलाही खूप छान आणि खायलाही खूप चवदार असं असणार आहे। ते मी तुम्हाला कसं करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। ते मस्तपैकी असे मऊ भिजू द्यायचे आहेत, थोडंसं जास्तीचं पाणी टाकून। त्यानंतर एक छोटासा असा कांदा, लहान मुलं खातील असं 1-2 मिरच्या, तिखट, त्यानंतर एक गाजर किसून घेतलेला आहे, 3-4 बटाटे असे मॅश करून शिजून घेतलेले आहे, एक टोमॅटो आहे तो बारीक कापून घेतला। सगळं काही जिन्नस असं बारीक कापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते रेसिपी करायला थोडा त्रास होणार नाही आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो भिजत घातलेले पोहे होते ना, ते टाकून द्यायचे आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्याला थोडंसं असं कडकपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे 2 चम्मच। तुम्हाला वाटलं तर तुम्ही रवाही टाकू शकता, पण कॉर्नफ्लॉवरने चव छान येते अजून। त्याच्यानंतर अर्धा चम्मच असं लाल तिखट टाकलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धा चम्मच चाट मसाला टाकला। त्यानंतर पाव चमचा हिंग पावडर टाकली। त्यानंतर मिरेपूड एक पाव चमचा टाकलेली आहे। मिरेपूडनं काय होतं की आपण जे स्नॅक्स बनवतो त्याला चव खूप छान येते। त्याच्यानंतर थोडेसे असे जिरे टाकलेले आहेत। जिरे हे शरीरासाठी पौष्टिक असतात। आता काय करायचं, हे सगळं जिन्नस एकत्र करायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात हळदही टाकू शकता, पण विदाऊट हळदचं पण खूप छान कलर येतो याला, त्याच्यामुळे हळद टाकण्याची काहीही गरज नाही आहे। आता मला हे सिलेंडर शेपमध्ये हे सगळं करायचं आहे। तुम्हाला जर टिक्की शेप लागत असेल, अशी गोल गोल राऊंड शेप, तर तुम्ही तेही करू शकता, पण मला हे सिलेंडर शेप छान आवडतं, जेणेकरून ते असं सॉससोबत खायला एकदम भारी लागतं, खाता येतं व्यवस्थित। मी अशा पद्धतीने सगळं सिलेंडर शेपमध्ये करणार आहे। हा पदार्थ इतका छान आणि इतका चवदार लागतो की तुम्ही हा नेहमी मुलांच्या डब्यावर खूप फास्ट होतो आणि नेहमी करण्याची दाट शक्यता आहे। पहा मी किती छान अशा ह्या स्नॅक्स तयार केलेले आहेत। आता हे स्नॅक्स पूर्ण आपल्याला तळून घ्यायचं आहे। मी शेगडीवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तळण्यापुरतं, जे पूर्ण भिजतील तेलामध्ये। पूर्ण त्या पद्धतीने तेल टाकायचं आहे आणि हे सगळे तळून घ्यायचे आहेत। बघायचा आकार आणि हे दिसायला पण किती आकर्षक दिसत आहे। तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी। तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। हे दिसायला इतका छान आणि इतका चवदार लागतो हा पदार्थ, लहान मुलं खूप आवडीनं खातात। तर हे पहा, मी मुलाचा डब्बा असा तयार केलेला आहे। मस्तपैकी सॉस घेतलेला आहे, असं टोमॅटो केचप, आणि त्याच्यामध्ये हे स्नॅक्स ठेवलेले आहेत। तर पहा दिसायला किती आकर्षक दिसत आहे आणि तेवढंच खायलाही चवदार आहे। तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी। तोपर्यंत पुढील